राज्य में विधानसभा चुनाव की बयार बहने लगी है और पार्टी हर पक्ष अपनी तैयारी में जुट चुका है। आगामी विधानसभा चुनाव को लेकर राज्य में स्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गुट और अजीत दादा पवार के राष्ट्रवादी कांग्रेस की सरकार द्वारा मतदाताओं को लुभाने हेतु लाडली बहन योजना, सुकन्या समृद्धि योजना, माझी कन्या भाग्यश्री, लेक लाड़की योजना, महिला उद्योजनी योजना, महिला समृद्धि योजना, मुफ्त शिक्षण योजना, महिलाओं के साथ 50% तक छूट उनके एसटी के सफर में, साथ ही साथ एसटी कामगार, आंगनवाड़ी सेविका, सरपंच आदि के मानधन में बढ़ोतरी आदि जैसी योजनाओं को शीडी बताकर राज्य में फिर से सत्ता हासिल करने की जुगत लगाकर महिला मतदाताओं को लुभाने की कोशिश की जा रही है। इतना सब करने पर भी राज्य में सत्ताधारी पार्टियों को चुनाव में अपनी नैया डगमगाते हुए दिखाई दे रही है। इसके लिए राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा अजीत दादा पवार राज्य में जगह जगह महिलाओं के भव्य मनोमिलन सम्मेलन आयोजित कर उनके मतों पर डोरे डालने का प्रयास कर रहे हैं। खैर, ये तो आने वाला चुनाव ही तय करेगा कि राज्य सरकार द्वारा जारी इस योजना में बीजेपी को कितना मत मिलता है। आदरणीय सुनील केदार साहेबांचं पेपर मध्ये स्टेटमेंट आहे की आमची सरकार आली की आम्ही लाडकी योजना बंद करणार आहे। की सुनील केदार साहेबांनी एक तरी असं स्टेटमेंट दिलं असन की लाडली बहीण योजना बंद होणार आहे, असं तुमच्यापाशी 30 सेकंदाचं किंवा 1 मिनिटाचं असं व्हिडिओ रेकॉर्डिंग असन, 24 तासाची मोहलत देतो मी तुम्हाला तिघही लोकांना। एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, कारण की त्याच्याही बाया म्हणत होत्या काल चुकीचं बायांना सांगितलं म्हणून। अजित पवार साहेब, तुम्हालाही सांगतो, ह्या विधानसभेचे सन्माननीय 9.5-10 वर्षापासून बिना विकासाचे आमदार यांनाही सांगतो की जर 1 मिनिटाचं जरी स्टेटमेंट तुमच्याजवळ असेल की नाही, 1 मिनिटाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल का नाही, किंवा एखाद्या न्यूज पेपरचा पत्रकार, जिम्मेदार पत्रकार असेल, कोणी आणलं कुणलं असं की नाही, जिम्मेदार, आणि त्याच्याजवळ असं व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल तर मी जिल्हा परिषदेची उपाध्यक्ष म्हणून जिम्मेदारी सांगतो की 24 तास होऊन 1 सेकंदानी मी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देईन, नाही तर तुम्हाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल। हे खरे आम सभेमध्ये सांगतो, नाही तर चुकीचं बोलणं सोडा। ही जनता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असली जागा दाखवेल एवढं या ठिकाणी सांगतो। पण आज अनाशी तू आता मुलगीच आहे माझी, तू संधावलात, हा बाप काही कमी नाही आहे, मी कधी करणार। त्या सगळ्या व्यक्तिमत्वाला हा सुनील केदार पुन्हा तर माझं सोशल मीडिया ऑन नाही, पुन्हा तर सोशल मीडियावर सांगून टाका त्या ठिकाणी, एकदा तुम्ही सिद्ध करून टाका, नाहीतर नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये, संविधान चौकामध्ये येऊन कान पकडून उभ्या बशा मारा। आणि मी म्हटलं असेल तर मी आपल्या सगळ्याला सांगतो, याच्यानंतर कधी कुठली निवडणूक लढणार नाही। माझं सिद्ध करून दाखवलं तर मी राजकीय संन्यास घेऊन टाकेल, समजा मी लाडकी बहिण्याबद्दल काही उलट बोललो असेल त्या ठिकाणी। नाही तर तुम्ही त्या संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुढं कान पकडून उठा बशा मारा। संन्यास तुम्ही घेणार नाही, तुमची अवकाश नाही संन्यास द्यायची राजकारणाची, कारण तुमचं जीवनच त्याच्यावर आहे, आमचं जीवन त्याच्यावर नाही त्या ठिकाणी, एवढं काय समजून घेतलं जाईल। बंधूंनो, आज मी जिल्हा परिषदेचे सन्मान्य सगळे पदाधिकारी बोलत होते, मला सुद्धा मनापासून खंत त्या ठिकाणी आहे। खासदार साहेब, आपण सुद्धा ज्या ठिकाणी खासदारानंतर ज्या ठिकाणी पालकमंत्र्यापुढे विषय मांडला आपण। अब अपनी मुस्कुराहट को और खूबसूरत बनाएं सिर्फ डॉक्टर पार्टल्स क्लिनिक के साथ, जहां महज 50 रुपए में होगी आपकी दांतों की जांच। डॉक्टर पार्टल्स क्लिनिक जो देता है मुफ्त और किफायती दामों में अन्य स्वास्थ्य सेवाएं भी। तो देर किस बात की, अभी विजिट करें डॉक्टर पार्टल्स जनरल एंड डेंटल क्लिनिक, शहनशाह चौक, आशीर्वाद नगर, बड़ा ताजबाग के पीछे, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 7276358858 पर।